प्रिय बच्चों, आप सभी को दोपहर की शुभकामनाएं। पिछले कक्षा में हमें 5वां गद्य पाठ महात्मा गांधी जी, इस गद्य पाठ के बारे में अभ्यास कर रहे थे। मैं अभ्यास किया है कि महात्मा गांधी जी एक महान पुरुष थे। उनको क्या कहकर पुकारते थे? राष्ट्रपिता कहकर पुकारते थे। और इनका स्वभाव शर्मीले स्वभाव के थे। जब शिक्षा अधिकारी ने स्कूल के निरीक्षण के लिए आया था, तब इनको कैटल नामक एक शब्द अंग्रेजी में लिखने के लिए कहा था। उस शब्द का हिज्जे इन्होंने गलत लिखा था। तब उनको टीचर या शिक्षक इशारा करके बताते हैं दूसरे बालक का, देखकर सही कर लो कहकर। मगर महात्मा गांधी जी ने वैसा नहीं करते, क्योंकि उन्होंने सत्य प्रिय थे। महात्मा गांधी जी एक सत्यवान व्यक्ति थे, इसलिए इन्होंने चोरी नहीं किया। ओके, बाद में क्या हुआ देखिए। श्रवण पितृभक्ति नाटक पढ़कर उन्होंने निश्चय किया कि मुझे भी श्रवण कुमार जैसा बनाना चाहिए। देखिए, एक बार महात्मा गांधी जी जब छोटा बच्चा था, तब उन्होंने श्रवण पितृभक्ति नाटक पढ़कर उन्होंने निश्चय किया कि मुझे भी श्रवण कुमार जैसे बनाना चाहिए। ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಶ್ರವಣ ಕುಮಾರ್ ಒಂದು ತಂದೆಯ ಅಂದರೆ ಪಿತೃಭಕ್ತಿಯ ಒಂದು ನಾಟಕವನ್ನು ಓದ್ತಾರೆ. ಆವಾಗಲೇ ಅವರು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ, ನಾನು ಕೂಡ ಶ್ರವಣ ಕುಮಾರ್ನಂಗೆ ಆಗಬೇಕು. हरिश्चंद्र नाटक देखकर उन्होंने सोचा कि एक को हरिश्चंद्र की तरह संकट सहकर भी सच्चाई का पालन करना चाहिए। देखिए, इन्होंने हरिश्चंद्र नाटक को देखकर यह निश्चय किया कि इन्होंने सोचा कि मैं भी हरिश्चंद्र की तरह संकट सहकर भी सच्चाई पालन करना चाहिए। उनका यह निश्चय दृढ़ हुआ। बचपन के उस सत्य प्रेम ने ही आगे उन्हें सत्य तपस्वी बनाया। देखिए, जो बचपन में हुआ इस अनुभव के द्वारा ही उन्होंने आगे अपने जीवन में सत्यवान बने, तपस्वी बने ನೋಡಿ. ಅವರು ಚಿಕ್ಕಂದಿನಲ್ಲೇ ಶ್ರವಣ ಕುಮಾರನ ಒಂದು ಪಿತೃಭಕ್ತಿಯ ನಾಟಕವನ್ನು ಓದಿದರು. ಸತ್ಯ ಹರಿಶ್ಚಂದ್ರನ ಒಂದು ನಾಟಕವನ್ನು ನೋಡಿದರು. ಇವೆಲ್ಲವುದರಿಂದ ಕೂಡ ನಾನು ಶ್ರವಣ ಕುಮಾರನಿಗೆ ಪಿತೃಭಕ್ತಿಯನ್ನು ಪಾಲಿಸಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಸತ್ಯ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ನಾನು ಕೂಡ ಸತ್ಯವಂತನಾಗಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಅರ್ಥಕೊಂಡಿದ್ರು. और एक घटना है, गांधी जी के भाई ने 25 रुपया कर्ज लिया था. एक बार क्या किया था, गांधी जी के भाई ने 25 रुपये ಅಂದರೆ 25 रुपीस ಸಾಲ ಮಾಡಿದರು. भाई के हाथ के सोने की कड़े से 1 तोला सोना काटकर कर्ज चुकाया गया था. देखिए, उसके भाई के हाथ में एक सोने का कड़े थे. उस कड़े को काट कर उस 25 रुपये खर्च इन्होंने दूसरे व्यक्ति के लिए दिया था. काट कर उसका कर्ज चुकाया गया था. गांधी जी को इस चोरी के काम से बहुत दुख हुआ. देखिए, गांधी जी ಅದು ಒಂಥರ ಕಳ್ತನ ಮಾಡ್ದಂಗೆ, ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು ಬಂಗಾರದ ಎಳೆಯನ್ನು, ಬಂಗಾರದ ಒಂದು ಚೈನ್ಸ್ ಅದು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಭಾಗವನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಿ ಅದು ಮತ್ತೆ ಸರಿ ಮಾಡಿಸಿ ಅದರ ಬಂದಂಥ ದುಡ್ಡನ್ನು ಅವರು ಸಾಲ ಮಾಡೋದು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಇದು ಒಂಥರ ಕಳ್ತನ ಮಾಡ್ದಂಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು ಅವರಿಗೆ. ಗಾಂಧೀಜಿಗೂ ಈ ಚೋರಿಕೆ ಕಾಮ್ಸೆ ಬಹುತ್ ದುಃಖ ಹುआ. ಗಾಂಧೀಜಿಯವರಿಗೆ ಈ ಕಳ್ಳತನದ ವಿಚಾರದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದುಃಖ ಆಯಿತು. ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ದುಃಖ ಆಯಿತು, ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲ ತುಂಬಾ ದುಃಖ ಆಯಿತು. उन्होंने निश्चय किया कि भविष्य में मैं कभी चोरी नहीं करूँगा. ಅವತ್ತೇ ಅವರು ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದರು, ನಾನು ಮತ್ತೆ ಇನ್ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ, ನನ್ನ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕಳ್ಳತನ ಮಾಡಲ್ಲ ಅಂತ. पिता से माफ़ी मांगने की बात सोची. उसके बाद इन्होंने अपने पिता से माफ़ी मांगने का बात सोची. ಮತ್ತು ತನ್ನ ತಂದೆಗೆ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಬೇಕಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪರ್ ಪಿತಾಕ್ಕೆ ಸಾಮನೆ ಜಾನೆ ಕಿ ಹಿಮ್ಮತ್ ನ ಹುಯಿ. ಆದರೆ ಅವರ ತಂದೆ ಎದುರುಗಡೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಧೈರ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ? ಕಳ್ತನ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ. सारी घटना पत्र में लिखकर गांधी ने पिता से सजा मांगी. देखिए, क्या घटना हुआ था ना, वो सभी घटना को उन्होंने अपने एक पत्र में, सारी घटना को उन्होंने एक पत्र में लिखकर गांधी जी ने पिताजी से सजा मांगी. देखिए, पत्र पढ़कर पिताजी की आंखें भर आई. देखिए, उसके पिता को उस पत्र पढ़कर उसके
ಆಂಖ್ ಮೇ ಆಂಸು ಬಹನೆ ಲಗಿ, ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ತನ್ನ ತಂದೆಗೆ, ಅಯ್ಯೋ ನನ್ನ ಮಗ ಈ ರೀತಿ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತಿದ್ದಾನಲ್ಲ ಅಂತಂತೇಳಿ. गांधी ने हमेशा लिए चोरी की आदत छोड़ दी. देखिए तब से उन्होंने अपनी ಚೋರಿ ಕಿ ಆದತ್ छोड़ दी. ಕೊನೆಯವರಿಗೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಒಂದು ಕಳ್ಳತನದ ಒಂದು ಹವ್ಯಾಸವನ್ನು ಬಿಟ್ಟುಬಿಟ್ರು. पिताजी के आंसू देखकर गांधी जी को विश्वास हो गया कि पिता ने मुझे क्षमा कर दिया है. देखिए पिताजी के जो आंखों में आंसू आई है ना, उसको देखकर महात्मा गांधी जी को विश्वास हो गई कि पिता ने मुझे क्षमा कर दिया है. ತಂದೆಯವರು ನನ್ನ ಕ್ಷಮೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅನ್ಕೊತಾರೆ. ಅವ್ರ ಪತ್ರವನ್ನು ಓದಿ ಅವ್ರ ತಂದೆ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀರು ಬಂದು ಅದು ನೋಡಿ ಅನ್ಕೊತಾರೆ, ಓ ನನ್ನ ತಂದೆ ನನಗೆ ಕ್ಷಮಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಂತೇಳಿ. बाद में देखिए अहिंसा, सत्य और धर्म के दृढ़ निश्चय ने गांधी को महात्मा बनाया. देखिए गांधी के आत्म में, गांधी के मन में रहने वाला अहिंसा, सत्य और धर्म के दृढ़ निश्चय ही उनको महात्मा गांधी बनाने के लिए मदद किया. ಅವರಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಅಹಿಂಸೆ, ಸತ್ಯದ ಒಂದು ಮಾರ್ಗ ಜೊತೆಗೆ ಧರ್ಮದ ಒಂದು ದೃಢ ನಿಶ್ಚಯನೇ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಮುಂದೆ ಮಹಾತ್ಮರನ್ನಾಗಿಸಿತು. ओके, यह इस पाठ का विश्लेषण है. ओके, धन्यवाद.